हॅलो गाइस, आज आमच्या तुषार सरांचा म्हणजे आमच्या बंधूंचा वाढदिवस. धन्यवाद. खास करून मैं गाली नहीं दे सकता, फैमिली देखती है वरना मैं निमित्त आम्ही आज महाबळेश्वरला निघाले. गाडी चालवतोय तरी तुम्ही मी समोर बघितलं तर थोडस समजून घ्या. हमारे मतलब आपको बस गाड़ी हे आमचे प्रतिनिधी हे आमचे गाडा मालक, गाडा म्हणजे मोठी गाडी, गाडी मालक. गाडी म्हणून हे आमचे प्रतिकेश सर यांची स्वतःची टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे सर. तो सोडून आम्ही तो सोडून आम्ही आज इकडे आलो, भिजायला आलो. पावसात भिजायला आलो. आणि विशेष गोष्ट म्हणजे हे ऑफिस वरून घरी आले, नाईट शिफ्ट करणार म्हणजे किती मूल्य आहे बघा. झोपले ती वेगळी गोष्ट. गाडी ते आता ते ह्या समजून आता म्हणजे ते अक्षरशः घोरत होते. करत होते, मग आम्ही आमचे साऊंड बंद केले. म्हटलं आता हे गाणे आता याच्यावरच आम्ही याच डीजेच्या तालावर आम्ही नाचलो. डीजेचा ताल थोड्या वेळाने उठला, मग आम्ही गाणे बंद केले आणि मग पुढच्या ब्लॉगला सुरुवात केल्या. तर नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आज निघालो तो महाबळेश्वरला. तर आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही विचार केला की आज महाबळेश्वरला एक राऊंड मारून यावं. तर एक छोटीशी ट्रिप आमची महाबळेश्वरला होती. मी आणि माझे 2 मित्र असा विचार केला की एक महाबळेश्वरला मस्त एक फेरफटका मारून येऊयात. आणि सकाळी सकाळी आम्ही निघालो 4 वाजता. गणपती बाप्पाचं दर्शन केलं. नेहमीप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी आम्ही दगडूशेठला येत असतो, देवाचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी निघतो. आणि निघता मग आमचे प्रतिकेश सर 2:30 वाजता रात्री कामावून आले होते, तर त्यांची झोप झाली नव्हती. त्यांनी मस्तपैकी एक झोप घेतली. मग त्यांची झोप झाली, झोपेतून ते उठाले आणि मग आम्ही तिथे पोचलो. तर जाताना आम्हाला मस्त असे धुकं त्या ठिकाणी दिसत होते. रस्ता, झाडं झुडपं, खूप सुंदर असं रोड आम्हाला त्या ठिकाणी, मस्त असं वातावरण त्या ठिकाणी झालं होतं. धूप धूर वगैरे सर्व काही त्या ठिकाणी मस्त असं एक वातावरण आम्हाला मिळालं. मस्त आमची ट्रिप चालू होती. तिथे आम्ही लवकरच पोचणार होतो. त्याआधी धुकं, झाडं, एक मस्त आम्हाला रोड आम्हाला त्या ठिकाणी भेटला होता. मग नंतर आम्ही विचार केला की पुढे जाऊन कुठेतरी एक छानशी जागा बघूयात आणि फोटोज वगैरे थोडेफार काढून घेऊयात. मग आम्ही वाटच बघत होतो की तसा रोड किंवा तशी जागा आम्हाला भेटेल. मग आम्ही आमची गाडी लावून फोटोसाठी थांबूयात किंवा फोटोज व्हिडिओज असं काहीतरी मस्तपैकी काढून घेऊयात तिथे. आम्ही पुढे जाऊन बघूयात आपल्याला कुठे अशी जागा मिळते का. तर 5-10 मिनिटांनी आम्हाला लगेच अशी जागा भेटली. आम्ही मस्तपैकी गाडी पार्क केली तिथे. मग माझे मित्र, आमचे लाडके मित्र प्रज्ञेश भाऊ तापकीर 2-4 त्यांनी पोज दिला, फोटो काढले. लगेच तिकडून प्रतिकेश भाऊ म्हणाले की मी पण आहेच. फोटोशूट आमचं मस्तपैकी त्या ठिकाणी चालू झालं. तर फोटो काढता प्रकेश भाऊ म्हणाले एखादी व्हिडिओ पण होऊन जाऊ द्या मस्तपैकी. मग त्यांनी खिशात वगैरे हात टाकून स्लीव्ज वगैरे वरती करून पोज द्यायला सुरुवात केली. मग विचार केला की बड्डे बॉय का मागं राहील. बड्डे बॉय पण बोलला की मी पण एखादं ट्रायल देतो. मी पण मस्तपैकी गाडीच्या मागून परत पुढे चालत इकडे तिकडे बघत एक छान छोटीशी पोज दिली. मग थोडं हळूहळू आम्ही विचार केला की कुठल्या तरी एका पॉईंटला जाऊयात. गाडी आमची निघाली मस्तपैकी, वाकडं तिकडं कॅमेरा करत आम्ही निघालो. पुढे जाऊन बोललो की एक माझा मित्र म्हणलं की सावित्री पॉईंट आहे, तिथे आपल्याला छान अशी जागा आहे, तिथे मस्त फोटोज व्हिडिओज किंवा छान आपल्याला एन्जॉय करता येईल. तर मग आम्ही वाट बघत होतो तो पॉईंट, पोहोचूयात त्या पॉईंटकडे. तर भेटूयात त्या पॉईंटकडे. शेवटी आम्ही तिथं पोचलोच. जो सावित्री पॉईंट होता तिथं आम्ही शेवटी पोचलोच. आम्ही खरं तर विचार करत होतो की जायचं की नाही, कारण पाऊस खूप जास्त वाढला होता. मग आम्ही म्हटलं की यार आलोय तर जाऊनच येऊयात. जेव्हा तिथे पोचलो मस्त असं वातावरण झालं. गोष्ट आपण बघण्यासाठी आतुर होतो. ही गोष्ट बघा सावित्री पॉइंट, सावित्री पॉइंट. इधर तुषार आप बघा प्रकटीन. अरे हमारे 100 रुपये में बहुत ज्यादा कटा है उसने. देखो हाँ भाई, एक मिनट. हाँ बोला. हाँ नमस्कार गाईज, आम्ही आज आलोय महाबळेश्वरला. त्या तुषारचा बड्डे गाईज. आणि आम्ही आता आलोय सावित्री पॉईंटला. चला तुम्हाला सावित्री पॉईंट दाखवतो गाईज. हे बघा सगळं दाखव. आपल्या आमचं रेनकोट पण बघा गाईज. हे बघा इकडे रेनकोट बघा आमचा. रेनकोटचा आम्ही रिइन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. रिव्हर्स वॉटरफॉल दाखवा त्यांना. रिव्हर्स वॉटरफॉल पण तुम्हाला दाखवतो. गाईज 1 मिनिट, माझा 1 मिनिट कॉल आलाय. मी माझा व्हिडिओ दुसऱ्यांना मी शेअर करतो.
प्लीज गाईस लुक ज्या प्रकारे इथं वार आहे बघू शकता आणि ज्या प्रकारे वार आहे ॲडवाईस की तुम्ही नका येऊ. हे बघा गाईस एक रिव्हर्स वॉटरफॉल सावित्रीवरती बघा ना तुषार So we are here, Mahabaleshwar, in Mahabaleshwar. So on weekdays, no any गर्दी है, full enjoy. So मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. सावित्री पॉइंट ला आलो. सावित्रीबाई कधी पण झाली इंग्लिश संपली guys. रोज वॉटरफॉल दिसतोय आपल्याला सावित्री सावित्री पॉइंटला बघा. दिसतोय का? हे बघा हे तुषार शेठ ज्यांचा आज प्रकट दिन आहे. हे आमचे प्रतिकेश शेठ साप्पाळे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे अध्यक्ष. 100 रुपये हम रेनकोट में काटे 4 है 100 रुपये का रेनकोट पहनके चलो गाइस और यहाँ पर मैं हूँ. ये देखो ये तपकीर निवास, ये अभी अपने सलून के मालिक है. ये तो दबा दबा पाउस गिर रहा है देखो यहाँ पे, और हमारी दबा दबा ठंडी हो रही है. बड्डे आहे महाबळेश्वरला आलोय. गाईस तुम्हाला खरंच सांगतो प्लीज येऊ नका. अरे बाप रे इतना ये देखो हमारा रेनकोट भी उड़ रहा है उधर से. ये देखो रेनकोट के साथ ये दिल ना दिया गाइस. घातले का वा का गाईस घातलंय का बघा. महाबळेश्वरला प्लीज अरे आता स्टार्ट केलं गे. हे देखो दबा दबा. पाटलं ते आहे का खरंच पाटलंय चालून पाटलंय. ह्याचं जस्ट लग्न झालं. जस्ट विषय काय झाला गाईस, आम्ही निघालो होतो. त्यांनी वहिनीला फोन केला की माझ्याबरोबर 2 पोरी आहेत. वहिनी डायरेक्ट म्हणल्या नो मीन्स नो. मग आमच्याकडे डस्टर गाडी होती म्हणजे 5 सीटर गाडी. त्यामध्ये आम्ही 3 आणि 2 जणी मुली होत्या. बट जसं वहिनींनी सरांना आमच्या नाही म्हणले, आम्हाला 3 तिगाड काम बिगाड आणि आम्ही 3 गांधीजींची माकडं आलेलो आहे बघा. मी ऐकत नाही, हा बोलत नाही आणि तो डोळ्यांनी पाहत नाही. सॉरी बोलताय तुम्हाला डोळ्याने दिसत नाही. दिल ना दिया. ये देखो भाई बहुत ठंडी हो रही है. ये देखो यहाँ पे बहुत ज्यादा बारिश है और 100 रुपए के रेनकोट में हम 100 बहुत रुपए ज्यादा। से भीग गए. अभी हम आगे जा रहे हैं तो मिलते हैं आगे फिर से. चलो अब ये देखो ये ऐसे हम ठंडी कर रही तीनों की. हमारे आंग में मस्ती. अच्छा हमारे आंग में मस्ती, हमारे हर एक इंग में मस्ती मस्ती देखो. तर सावित्री पॉईंटला खूप सारा हा एन्जॉय केल्यानंतर आम्ही निघालो जो महाबळेश्वरचा फेमस पॉईंट आहे, वेण्या लेक म्हणतात त्याला. तर त्या ठिकाणी आम्ही निघालो. जवळपास आम्हाला सावित्री पॉईंटपासून तो 8-8.5 किलोमीटर अंदाजे लागला. तर जेव्हा आम्ही तिथं पोचलो वेण्या लेकला तेव्हा बघितलं तर तो खूप जास्त पावसामुळं आणि खूप जास्त धुकं होते, त्याच्यामुळं तो बंद करण्यात आला होता. तर मग आमचं तिथं जाऊन काही फायदा झाला नाही. तर मग संध्याकाळ होत चालली होती तर आम्ही घराच्या दिशेने निघालो. तर घाटात आम्हाला खूप सारं असं ट्रॅफिक लागलं. कसाबसा ट्रॅफिक पार करून आम्ही घराच्या दिशेने निघालो. मस्त हायवेवरून मस्तपैकी गाडी चालली होती आमची. सगळ्यांना भूक वगैरे लागली होती
तर मग आमचा दिवसभराचा असा एन्जॉय करून असा बड्डे आमचा सेलिब्रेट करून आम्ही घराच्या दिशेने निघालो आणि संध्याकाळी जेवण वगैरे करून आमचा मस्तपैकी दिवस आम्ही हा स्पेंड केला. तर भेटूया मित्रांनो आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.